परकीय गुंतवणुकीमध्ये सलग 2 वर्ष महाराष्ट्र अव्वल. 2023-24 या आर्थिक वर्षात राज्यात 1.25 लाख कोटींची एफडीआय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व ॲक्शन मोडवर. राज्यातील प्रत्येक भाजप उमेदवाराकडे मागितला अहवाल. निकालानंतर विश्लेषण. मदत न करणाऱ्या आमदारांवर कारवाई. उद्धव ठाकरेंची निवडणुकीच्या दिवशीची पत्रकार परिषद वादाच्या भोवऱ्यात. निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर. काय पावलं उचलणार याकडे लक्ष. मनसे पदवीधर निवडणूक लढवण्यावर ठाम. अभिजित पानसे उद्या अर्ज भरणार. भाजपच्या भूमिकेकडे लक्ष. आव्हाडांना पाठिंबा देण्याचं भुजबळांचं वक्तव्य दुर्दैवी. हसन मुश्रीफांचा घरचा आहेर तर वरिष्ठांचं ऐकायला हवं. भुजबळांची प्रतिक्रिया. 4 जूनला निकाल लागल्यावर 48 तासांमध्ये इंडिया आघाडी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करणार. जयराम रमेश यांचं वक्तव्य. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या सर्व 288 जागा लढणार. मनोज जरांगे यांची घोषणा. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंची मतमोजणी आधी बदली करा. प्रांत अधिकाऱ्यांची मागणी. राजकीय दबावात काम करत असल्याचा आरोप. मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा. मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरचं काम वेळेआधीच पूर्ण तर सीएसएमटी स्थानकावर आज रात्रीपासून 36 तासांचा ब्लॉक. पुणे अपघातातील मुलाचे बाल निरीक्षण गृहात पोलीस करणार चौकशी. कोठडी संपण्याआधी परवानगी मिळताच पोलीस करणार अल्पवयीन मुलाची चौकशी. कांदा उत्पादकांनी बंद पाडली लासल गावातली खासगी बाजार समिती. कांदा निर्यात शुल्काबाबत कर्नाटक गुजरातला एक न्याय. महाराष्ट्रावरती अन्याय का? शेतकऱ्यांचा सवाल. राज्यात पाणी टंचाईचं भीषण संकट. धरणांमध्ये केवळ 22.43% पाणीसाठा तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात कमी 9% पाणीसाठा. भयाण दुष्काळाचा मुक्या जनावरांना फटका. छत्रपती संभाजीनगरमध्ये गोशाळा चालकांनी दागिने गहाण ठेवून खरेदी केला चारा. नागपूरमध्ये उष्माघातामुळे झालेल्या मृत्यू संदर्भात बैठक. मृत्यूबाबत अहवाल देणार. 3 मृत्यू झाल्याची नागपूर मनपाची प्राथमिक माहिती. तुळजाभवानी मातेच्या प्राचीन मौल्यवान अलंकारांची आता इन कॅमेरा तपासणी. 1 ते 7 डब्यातील अलंकारांची पुरातत्व विभाग आणि सोने तज्ज्ञांच्या मदतीनं होणार तपासणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.